नमस्कार मंडळी. विशेषतः शेतकरी जे आपलं हळदीचं पीक आहे त्याच्यावरती कोणी सांगितल्यामुळे किंवा कोणी सजेस्ट केल्यामुळे त्यांच्या हळदीमध्ये राऊंडअप फवारतात. पण राऊंडअप फवारलं तर त्याचं नुकसान काय होतं किंवा राऊंडअप कधी फवारायचं हे मात्र शेतकऱ्यांना माहिती नसतं. त्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून शेतीविषयक नवनवीन माहिती आणि योजनांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. हा बघा, हा एक हळदीचा प्लॉट आहे. याच्यामध्ये राऊंडअपची फवारणी केलेली आहे. याच्या आधी राऊंडअप फवारायचं तेव्हा मात्र ही हळद जी दिसते ती हळद या शेतामध्ये निघलेली नव्हती आणि निघलेली नसल्यामुळे राऊंडअप जे आहे ज्या पिकाच्या किंवा ज्या गवताच्या किंवा ज्या गोष्टीच्या संपर्कात येतं त्याला मारण्याचं काम करतं. पण जेव्हा राऊंडअप फवारत असताना त्यावेळेला या शेतामध्ये एकही हळद निघलेली नव्हती. फक्त काय जे होतं ते प्रमाणामध्ये गवत निघलेलं होतं. राऊंडअपच्या संपर्कामध्ये हळद आली नाही तर ते जे गवत निघलं होतं ते गवत आलं आणि ते गवत जळालं. पण काही माणसं जे असतात दुसरे किंवा कोणी एखादा प्रयोग करतं आणि त्याच्या संदर्भात दुसऱ्याला सुद्धा सांगतं. त्याच्यासोबत स्ट्रॉंग आर्म जी की आपण सोयाबीनमध्ये फवारतो ती पुडी जी असते ती सुद्धा या राऊंडअपसोबत मारण्याची सजेस्ट करतात. हळद निघलेली नसली किंवा असली, जर हळद निघलेली असली राऊंडअपच्या संपर्कात जर हळद आली तर त्याचा 100% नुकसान होतं. हळद मरत नाही किंवा जे वरी आलेलं पोंगा असेल किंवा 1-2 पान असतील ते जळतात. हळद दुसऱ्यांदा पुन्हा वरी येण्यास सुरुवात होते. पण याच्यामध्ये नुकसान असं की हळद निघायला बराच वेळ लागतो आणि जितक्या जोमानं त्याची वाढ व्हायला हवी तितक्या जोमानं होत नाही. बऱ्यापैकी बाधा त्याला होती. आणि जर हळद निघलेली नसताना सुद्धा कोणी सजेस्ट केल्यामुळे राऊंडअप तर फवारतात. राऊंडअप फवारल्याने काय होत नाही हळद जर निघलेली नसेल तर. पण त्याच्यासोबत जे आपण सोयाबीनमध्ये फवारतो ती स्ट्रॉंग आर्म जी पुडी आहे गवत न निघू देण्यासाठी, ती फवारल्यामुळे मात्र हळद 40 ते 45 दिवस ही निघत नाही. ती जी स्ट्रॉंग आर्म पुडी आहे ही फक्त बनवली गेली आहे ती आपल्या भुईमुगासाठी आणि सोयाबीनसाठी. या 2 पिकाव्यतिरिक्त जर दुसऱ्या पिकामध्ये तिचा वापर केला तर दुसरं पीकही निघणार नाही आणि त्या शेतामध्ये तणही निघणार नाही. त्याच्यामुळं ही गोष्ट शेतकऱ्यांनी लक्षात घेतलं गरजेचं आहे. कोणी सांगण्यानं तुमच्या शेतामध्ये फवारू नका, जेणेकरून नुकसान हे तुमचंच आहे.